व्यंकटालक्ष्मी ही विधवा तरुणी मूळची विजयनगर येथील होती, परंतु ती सध्या मधुरवाडा वलासा येथे राहत होती. तिला 2 मुले असून तिच्या नवऱ्याचे 10 वर्षापूर्वी निधन झाले होते. दोन्ही मुले लहान असल्याने ती एका कंपनीत काम करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. वयाच्या 30तील व्यंकटालक्ष्मी दिसायला सुंदर असल्याने तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा होत होते. ती मात्र सहसा कोणाला आपल्या जवळ फिरकू देत नव्हती. तिच्या शेजारी क्रांतिकुमार आणि त्याची बायको राहत होती. क्रांतिकुमार हा ओडिसा राज्यातील रहिवासी होता. त्याचे आंध्र प्रदेशमधील महिलेशी लग्न झाले होते, पण स्वभावाने श्रीलंपट असलेल्या क्रांतिकुमारने घरात बायको असूनही एका तरुणीवर जाळे टाकले. ती त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्याने दुसरे लग्न केले. पहिली बायको सोडून दिली आणि आता दुसरी बायको घेऊन तो राहू लागला होता. त्याची पहिली बायको आणि मुले गावाला राहत होते, तर दुसऱ्या बायकोबरोबर राहणाऱ्या क्रांतिकुमारची ओळख शेजारी राहणाऱ्या व्यंकटालक्ष्मी हिच्यासोबत झाली. व्यंकटालक्ष्मी हिच्यासारखी देखणी विधवा पाहून तो तिच्यावर फिदा झाला. त्याला ती आवडू लागली. ध्यानी मनी स्वप्नी आता त्याला ती दिसू लागली होती. 2 बायकांचा नवरा असला तरी त्याच्या मनात ती विधवा भरली होती. तिला भोगण्याची इच्छा बाळगून तो तिच्याशी जवळीक साधू लागला. ती विधवा असून 2 मुलांची आई आहे हे त्याला माहीत असल्याने तिला आता कशाची गरज आहे हे त्याने बरोबर ओळखले होते. हल्ली तो तिला कामावर सोडायला आणि आणायलाही जात होता. त्यातून आधी मैत्री आणि नंतर त्यांचे प्रेम जमले. त्याची 2 लग्ने झालेली आहेत हे माहीत असूनही व्यंकटालक्ष्मी त्याच्या प्रेमात पडली. ती नवऱ्याच्या सुखापासून वंचित होती. क्रांतिकुमारचा सहवास मिळू लागला तशी तिच्या मनातील कामवासना भडकू लागली. शरीर सुखाची इच्छा प्रबळ होऊ लागली. तो तर लंपटच होता, कामुक होता. घरी बायको असली तरी या विधवेच्या शरीराचा भोग घेण्यासाठी तो आतुर होता. दोन्हीकडेही आग लागल्याने मिलनाला वेळ लागला नाही. पाहता पाहता ते एकरूप झाले. त्याने तिला मनसोक्त भोगले, तिला तृप्त केले. आता दोघांच्या शरीर सुखात कोणाचाच अडसर उरला नव्हता. आता तो आपल्या दोन्ही बायकाऐवजी तिच्याकडेच जास्त लक्ष देत होता. तिला काय पाहिजे काय नको हे पाहत असताना तो तिच्या दोन्ही मुलांचा खर्चही भागवित होता. गेल्या 2 वर्षापासून शरीर संबंध निर्माण झाले होते. तो तिला बाहेर फिरायला जेवायला नेत असल्याने त्याच्या दुसऱ्या बायकांच्या हे लक्षात आले होते. तिने त्या दोघांवर लक्ष ठेवले. क्रांतिकुमार 3ऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याचे त्याच्या दुसऱ्या बायकोच्या लक्षात आल्यावर तिने ही गोष्ट त्याच्या पहिल्या बायकोच्या म्हणजे आपल्या सौतीच्या कानावर घातली. आपल्या नवऱ्याच्या या प्रक्रमाने त्या दोघेही अचंबित झाल्या होत्या. आता त्या दोघेही त्या दोघांवर नजर ठेवून होत्या. पण दोन्ही बायकांची नजर चुकून क्रांतिकुमार हा व्यंकटालक्ष्मी बरोबर मौज मजा करत होता. मांजर कितीही डोळे दाखवून दूध पिले तरी ते इतरांच्या लक्षात येतेच, तसे त्याचेही झाले होते. त्याचा नाट सुटत नसल्याने आता त्याच्या दोन्ही बायकांनी त्याच्याबरोबर भांडण काढायला सुरुवात केली. पण त्याला काही सोयर सुतक नव्हते. त्याला देखण्या व्यंकटालक्ष्मीचा देह भोगण्याशिवाय काही सुचत नव्हते. तर तिलाही आता तिच्याशी संबंध ठेवण्याची चटक लागली होती. त्यामुळे तीही त्याचा नाट सोडायला तयार नव्हती. त्याच्या दोन्ही बायकांना काही समजत नाही अशा आविर्भावात ते दोघे मौज करत होते. काही वेळा तर बायको घरी नसली तर क्रांतिकुमार व्यंकटालक्ष्मीला घरी बोलवून कामक्रीडा करत होता. म्हणजेच त्या दोघांनी ताळतंत्र सोडला होता. एक दिवस त्या दोघांना शरीर सुख घेत असताना अचानक त्याची बायको आली आणि तिने रंगे हात पकडले. तेव्हा त्याने बायकोला दोष दिला. मी हिच्याशी 3रे लग्न करणार आहे. तुम्हा दोघींना काय करायची ते करा, माझ्याविषयी कुठे तक्रार करायची ते करा, असे त्याने दोन्ही बायकांना सांगितले होते. त्यामुळे त्या दोन्ही बायका चिडल्या होत्या. तू 3रे लग्न कसे करतोस आम्ही बघतो, असे त्यांनी त्याला आव्हानच दिले होते. क्रांतिकुमार हा व्यंकटालक्ष्मीशी लग्न करणार हे त्या दोघींचे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला सौ की पळो करून सोडले होते. घरात भांडण पेटले होते तर दुसरीकडे व्यंकटालक्ष्मी त्याच्यापासून वेगळे होण्यास तयार नव्हती. चोरी चुपे भेटण्यापेक्षा आपण लग्न करून एकत्र राहू असे ती त्याला म्हणू लागली होती.
त्याला ती हवी होती, पण त्याच्या 2 बायका त्याला तिसरे लग्न करू देणार नव्हते. तर व्यंकटलक्ष्मी ही लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे त्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. त्याला वाटत होते की तिने त्याच्यासोबत तसेच राहावे, त्याला हवे तेव्हा सुख द्यावे, लग्न करण्याची गरज नाही. कारण तिच्याशी लग्न केले नाही तर त्याच्या दोन्ही बायका भांडायचे बंद करतील, म्हणजे संसारही सुखात होईल आणि प्रेम प्रकरणही ठीक चालेल. त्याने हे कितीतरी वेळा व्यंकटलक्ष्मीला समजून सांगितले होते, पण ती मान्य करण्यास तयार नव्हती. रखेल म्हणून राहण्यास तिने नकार दिला. मला तुझी बायको करून घे असा ती आग्रह करू लागली. 3 बायकांकडून सुरू झालेल्या त्रासाने तो पार वैतागून गेला होता. अखेर त्याने आपल्या दुसऱ्या बायकोला त्याच कॉलनीतील दुसऱ्या ब्लॉकमध्ये ठेवले. तरीही भांडणे काही कमी झाली नव्हती. आता मात्र व्यंकटलक्ष्मी हिच्यापासूनच आपली सुटका करून घेतली तर बरे होईल असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. भरपूर सुख भोगले, आता तिला सोडून द्यावे, ती कबूल नाही झाली तर मारून टाकावे इतका नीच विचार त्याने केला. या विचारावर अंमलबजावणी करण्यास तो तयार झाला होता. त्याने तिला आपल्या वाटेतून बाजूला करण्याचे पूर्ण प्लॅन आखला होता. सोमवार दिनांक 1 मे 2025 रोजी क्रांतिकुमार याने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास व्यंकटलक्ष्मीला फोन केला. त्याने तिला आपण बाहेर फिरायला जाऊया असे सांगितले. त्या रात्री ते दोघे त्याच्या बाईकवरून बाहेर गेले. दोघांनी बाहेर जाऊन नूडल्स आईस्क्रीम खाल्ले, कॉफीही घेतली. काही वेळ फिरणे झाल्यानंतर एका हॉटेलात जाऊन जेवण केले. मध्यरात्रीच्या सुमारास ते व्यंकटलक्ष्मी हिच्या घरी परत आले. त्याने तिला मिठीत घेतले आणि चुंबने घ्यायला सुरुवात केली. तिनेही प्रतिसाद दिला. इतका वेळ प्रेमालाप करत फिरल्यामुळे वासना उफाळली असणार आणि तो संभोग करणार असे तिला वाटत होते, पण तिला हे माहीत नव्हते की त्याच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू आहे. हा तिच्या जीवनातील शेवटचा समागम आहे. त्याचे हात तिला शरीर संबंधासाठी उत्तेजित करत होते. तिच्या शरीराचे मर्दन करत त्याने तिला उत्तेजित केले. काही वेळातच त्याने तिला भोंगळे केले. तिला नग्न करून बेडवर झोपवले आणि त्याने स्वतःचेही कपडे उतरवले. कपडे बाजूला टाकून तो तिच्यावर स्वार झाला. काम केलेला ऊत आला. दोघे समागमात हरवून गेले. एकामागून एक फेऱ्या होत होत्या, पण वासना शांत होत नव्हती. त्याने 2-3 वेळा तिचा यथेच्छ उपभोग घेतला. मध्यरात्र उलटून गेली होती. तीही आता थकली होती. अंगावर केवळ टॉप चढून ती त्याला बिलगून झोपली होती. काही वेळातच तिला गाढ झोप लागली, पण तो जागाच होता, कारण त्याला पुढचा डाव खेळायचा होता. ती गाढ झोपेत असल्याचा अंदाज घेऊन तो उठला आणि किचनमध्ये गेला. किचनमधून त्याने एक धारदार चाकू आणला. तो बेडरूममध्ये परत आला. व्यंकटलक्ष्मी गाढ झोपेत होती. तो चाकू घेऊन शांतपणे तिच्याजवळ बसला आणि दुसऱ्या क्षणी त्याने चाकूचे पाते तिच्या गळ्यावरून फिरवले. तिचा गळा चिरला गेला. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. हालचाल करू नये म्हणून त्याने तिला दाबून धरले होते. क्षणभर जागी तडफडून तिचा जीव गेला. तिच्या गळ्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारांनी बेड भिजून गेला होता. तो बाजूला झाला. त्याने तिच्या गळ्यातील कानातील दागिने काढून घेतले. त्यानंतर प्लॅननुसार त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या चेहऱ्यावर ओतून पेटवून दिले. ती जळत असताना त्याने तिचा अर्धवट जळलेला मृतदेह बाहेर ओढून आणला आणि बाजूच्याच मोकळ्या जागेत आणून टाकला. मग तो तिथून पसार झाला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळाला एका महिलेचा मृतदेह दिसून आला. त्याने या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. त्या नागरिकांनी बिंबली पोलीस ठाण्याला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. मैताचा चेहरा पूर्णपणे जळाला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले होते. मयत महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाचे टॉप आणि तिच्या शेजारी उंच टाचेचे चप्पल पडले होते. यावरून पोलिसांनी तिची ओळख पटवली, कारण ती याच लेआउटमध्ये राहणारी व्यंकटलक्ष्मी असल्याचे नागरिकांनी सांगितले. खात्री झाल्यावर पोलिसांनी या घटनेची माहिती तिच्या आईवडिलांना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी ही मयत महिलेची ओळख व्यंकटलक्ष्मी अशी पटवून दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. मयत महिला
व्यंकटा लक्ष्मीची माहिती पोलिसांनी घेतली असता तिचे क्रांतिकुमार याच्याबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली। या घटनेनंतर क्रांतिकुमार हा घटनास्थळावरून पळून गेला होता। घटनास्थळाजवळील CCTV फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये क्रांतिकुमार हा व्यंकटा लक्ष्मीचा मृतदेह ओढत बाहेर काढत असल्याचे दिसत आहे। तसेच व्यंकटा लक्ष्मीचा मोबाईल डिटेल काढले असता त्यावर क्रांतिकुमार याने फोन आल्याचे दिसत होते। या सगळ्यावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला तेव्हा तो दुसऱ्या बायकोच्या घरी लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तातडीने त्याला तिथून ताब्यात घेतले। त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।